पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। 5 ऑगस्ट 2024 पासून बार्टी कार्यालयासमोर 25 जुलै 2024च्या शासन निर्णयाविरोधात विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे व पल्लवी गायकवाड हे बार्टी संशोधन विद्यार्थी संघर्ष कृती समितीद्वारे बेमुदत आमरण उपोषणास बसले आहे। 2022च्या बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून 100% फेलोशिपचा लाभ देण्याचा निर्णय सरकार देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। या आंदोलनास 9 ऑगस्टला महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली असून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याचे आश्वासन दिले। तर रात्री उशिरा 2 वाजता भाजप आमदार सुनील कांबळे यांनी भेट दिली असून उपमुख्यमंत्र्यांमार्फत आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली। यावेळेस बार्टीचे महासंचालक सुनील वारे व इतर कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन उपस्थित होते। उपोषणाच्या 7व्या दिवशी सुद्धा बार्टी प्रशासन व महासंचालकांनी विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भात कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई केली नसून बार्टीच्या महासंचालकांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात बार्टी संशोधन विद्यार्थी कृती समिती 2022 यांनी 12 ऑगस्ट पासून बार्टी कार्यालयास मागण्या पूर्ण होईपर्यंत टाळे ठोकण्याचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे। या आंदोलनात पुणे शहर व पुणे विद्यापीठातील अनेक विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहे। शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या भूमिका असणाऱ्या पुणे शहरातील सर्व संघटनांना आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीद्वारे करण्यात आले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरमधून राघोजी पुंडगे यांची रिपोर्ट।